हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय, श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतं, तेषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकलक्ष्यं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेरही तैशेची, जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, ज्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्याहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. चल विचार सागर तरंग सहावा, परिच्छेद 19 का? हा 19 मध्येच येतो. परिच्छेद 19. स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्वा सिद्धीविषयी शंका आणि समाधान. स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्व याची सिद्धी करून देतात गुरुजी, पण त्याच्यावर शिष्य शंका करतो. त्याची शंका चालूच आहे.
या अगोदर त्यानं स्वानुभवानं मनोगत मांडलं होतं गुरुजी जवळ. गुरुजी म्हणाले की तू स्वप्न मिथ्या हे कसा निश्चय तुझा झाला? स्वप्न मिथ्या आहे हा निश्चय कसा झाला ते मला सांग. असं का म्हणाले गुरुजी त्याला? कारण तो काय म्हणला होता, गुरुजी मला स्वप्न मिथ्या वाटायलंय, त्याचा निश्चयही झालाय, पण जागृती मला मिथ्या वाटत नाही. या शब्दावरून त्याच्या गुरुजी म्हणले तुला स्वप्नाचा मिथ्यात्व निश्चय कसा झाला ते मला सांग. त्यावेळेस तो म्हणाला स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये त्याचा काही उपयोग होत नाही, त्यांचा अभावच होऊन जातो, म्हणून मला वाटायला लागलं की स्वप्न मिथ्या आहे, त्याचा जागृतीत काही उपयोग नाही आणि त्याचा उलट अभाव होऊन जातो, म्हणून स्वप्न पदार्थ सर्व कसे आहेत? मिथ्या आहेत. मग गुरुजी म्हणले अरे त्याच नियमानं तुला जागृती मिथ्या करता येत नाही का? त्याच नियमानं जागृती मिथ्या होत नाही का? कारण गुरुजीनं कारण सांगितलं होतं. कसं? जसं तुला स्वप्नामध्ये जे पदार्थ प्रतीतीला येतात ते जागृतीला येत नाहीत, म्हणून तू स्वप्न मिथ्या म्हणून अनुभवायलास, तू अनुभव व्यक्त करायलास आणि तसा निश्चय सुद्धा करायलास. मग याच अनुभवावरून जागृत प्रपंच स्वप्नामध्ये यत्किंचितही उपयोग त्याचा होत नाही, स्वप्नामध्ये अभावच आहे जागृतीचा. मग यावरून जागृती मिथ्या करायला काय न झालं तुला? असं समजायला न काय झालं? इतकं झाल्यावर तो म्हणला गुरुजी आणखी एक दुसरी शंका मला वाटायची, दुसरा एक मला जागृती ही सत्य असण्याबद्दल दुसरा एक नियम आहे. कोणता? तर जागृतीतले पदार्थ हे अगोदरच्या जागृतीत पाहिलेलेच असतात आणि स्वप्नामध्ये अगोदर पाहिलेले स्वप्नातले नसतात. मग स्वप्नामध्ये पदार्थ नवे नवेच उत्पन्न होतात, म्हणून स्वप्न प्रपंच मिथ्या आहे आणि जागृतीमध्ये पहिल्या जागृतीतलेच पदार्थ प्रतीतीला येतात, म्हणून जागृती सत्य. त्यावेळेस गुरुजींना थोडस वेगळं वाटलं, कारण ज्याच्यासाठी इतका प्रयास खटाटोप केली आणखी पुढे तेच आल्यावर. त्यावेळेस गुरुजी म्हणाले अशी शंका होत जाऊ नये, असं वाटत जाऊ नये, आणि ज्याला असं वाटतं का ते पडित मूर्ख असते. कारण अशी शंका होणं म्हणजे आपण आपला अज्ञान प्रगट करणं आहे, आपली मूर्खता प्रगट करणं आहे. आपल्याला तसं वाटत नाही हे म्हणा का जागृतीतले पदार्थ पहिल्या जागृतीतलेच असतात का? आम्हाला तसं वाटत नाही. प्रत्येक जागृतीचे पदार्थ वेगवेगळे आहेत म्हणून आम्हाला तसं भान होत नाही, कारण आम्ही भ्रमामध्ये आहोत. मग
आम्हाला तसा अनुभव येत नाही, आम्हाला त्या ठिकाणी आमचा अधिकार कमी पडायलाय, आम्ही जाणू शकत नाहीत असं म्हणावं का अगोदरच्या जागृतीतले पदार्थ आताच्या जागृतीत आहेत असं म्हणावं? असा निश्चय केलाय म्हणून तर वाहवायलाय ना जीव. जीव जो वाहवत चाललाय तो याच्यामुळेच चाललाय, सत्य ज्ञान व्हायना त्याला. आणि विशेष करून जे गूढ ज्ञान असतंय ते सहजासहजी लाभत नाही. ते ज्ञान अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित होतच नाही. म्हणजेच ते दृढता येत नाही त्या ज्ञानाला. नव्हे ते अंतःकरण स्वीकारतच नाही ते ज्ञान, कारण ते गूढ ज्ञान आहे. कारण गूढ ज्ञान प्राप्त व्हायला अनेक जन्माची पुण्य येईल, म्हणजेच अंतःकरण शुद्ध लागतं. अंतःकरण शुद्ध असल्यावर सांगितल्या बरोबर निश्चय होतो. शास्त्रानं वेदानं काही सांगू द्या, विष प्या म्हणलं तरी निश्चय होतो. शास्त्र म्हणलं ना विष प्या तरी पण तयारी होती तिथे. कारण शास्त्र जे सांगते ते हिताचं सांगते, म्हणून एवढी श्रद्धा असते शास्त्राच्या ठिकाणी मुमुक्षुची. शास्त्र सांडा म्हणील ते सांडावे, आणि शास्त्र जे घ्या म्हणेल ते घ्यावे. मग शास्त्र विष घ्या म्हटलं तरी, आता विषानं जरी विषाचा प्रभाव माहीत असला, विषाचा प्रभाव काय आहे हे जरी माहीत असलं, आणि जर शास्त्र म्हणत असेल तर ते घ्या, तर डोळे झाकून मुमुक्षुना घ्यायला पाहिजे. कारण शास्त्र कधीच चुकून बोलत नाही. विष घ्या कधी म्हणणारच नाही, आणि जर म्हणत असेल तर ही एवढी श्रद्धा पाहिजे, है का नाही? मग तसं शास्त्र गुरु सांगायलेत की जागृती आजची जी आहे ती कालची नाही. आजची जागृतीतले पदार्थ कालच्या जागृतीतले नाहीत, असा निश्चय व्हावा ना. पण हे गूढ ज्ञान ते गूढ ज्ञान आत्मसात होतच नाही. कारण आपणाला हे पदार्थ जे प्रतीला येलेत आज, हे काल पाहिलेलेत असंच वाटत आहे. आणि कालचेच पदार्थ आहेत असा ठाम निश्चय पण आहे. पण यावर कधी आपण विचारही केला नाही. आणि एकदाच ऐकून कसं ते आपणाला बांधल, आपला कसा तसा निश्चय होईल. शास्त्र सांगते तसा कसा होईल? मग बार 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 ऐकावं लागल, अभ्यास करावा लागल ना. कारण अभ्यासाशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. तूप खाल्लं की रूप येतंय का? आणि वाटतंय तसं तूप खाल्लं की रूप यावं. पण ते अंतःकरण सगळं विटून गेलेलं आहे, विषयानं विटून गेलंय. आणि त्या अंतःकरणामध्ये हा गूढ सिद्धांत कसा प्राप्त होईल? पण माऊली म्हणतात मला ते प्राप्त झालं रे बाबा, मला ते प्राप्त झालं. माझ्या गुरुजीनं ते माझ्या हातात दिलं, तळ हातावर दिलं, प्रत्यक्ष दिलं, अपरोक्ष करून दिलं. ज्ञान गुळगम्य ज्ञानदेवाला आधले, निवृत्तीनं दिले माझ्या हाती, हे का नाही? पण जर कोणी आपल्या हातावर तसं ज्ञान देत असेल तर ते लाधावं ना. ज्ञानदेवा लादले, लादलं. लादणं या शब्दाचा अर्थ सांगितलाय तुम्हाला मागे, है का नाही?
तसं ते ज्ञान लाधावं लागतं. आणि जर शास्त्र ऐकून जर तसं ज्ञान जर लाधत नसेल तर यथार्थ अर्थ कळत नाही, अपरोक्ष ज्ञान होत नाही. मग आपली वृत्ती कुठपर्यंत झेप घेते ते गुढ ज्ञान प्राप्त करून घ्यायला. आपली वृत्ती कुठपर्यंत झेप घ्यायली, आपली बुद्धी कुठपर्यंत मजल मारती त्या बुद्धीच्या अधिकारावर अवलंबून आहे, है का नाही. मग आपली बुद्धी हे ज्ञान घेण्यासाठी तिनं तळमळ करावी, त्या बुद्धीने तळमळ करावी. त्याच्या वाचून त्या बुद्धीला राहावंसं वाटू नये, खादेलेशे खावे वाटे. ते त्या बुद्धीनं ऐकिलेलं जरी असलं तरी पुन्हा त्या बुद्धीला वाटावं की आणखी ते ऐकावं, आणखी ते खायला मिळावं. कारण त्या बुद्धीनं आतापर्यंत त्याच्या वाचून ती उपाशी होती. आतापर्यंत कधीपासून, अनादिकालापासून. आणि तिला एकदा त्याची चटक लागली की तिला तेच खावा वाटावं. कारण बुद्धीनं विवेक केलेला असतो, कारण विचारानं बुद्धी विवेक करीत असते. विचारात म्हणजे विचार करून म्हणते की हेच ज्ञान सत्य आहे असं बुद्धी ठरवते. बुद्धीचा हा निश्चय, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, है का नाही. मग त्या बुद्धीनं तसा जर निश्चय केला, या ज्ञाना वाचून सत्य ज्ञान होतच नाही, मोक्षे होतच नाही, तर आपण तेच ज्ञान रोज रोज हमेशा त्या ज्ञानापासून वंचित होऊच नाही असं त्या बुद्धीला तळमळ झाली पाहिजे. थोडा जरी त्या ज्ञानापासून बुद्धीचा आणि त्या ज्ञानाचा जर संबंध तुटला तर जसा पाण्यातला मासा तळमळ करतो तसं त्या बुद्धीला वाटावं, त्या अंतःकरणाला वाटावं, त्या मनुष्याला, त्या जीवाला वाटावं, तळमळ वाटावी ती. म्हणजेच संत जे सांगतात ना, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण. आयशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. समाधान चित्ताची आस लागावी लागते, तेवढी लागावी लागते. मग तशी आस असल्यावर गूढ सिद्धांत त्या बुद्धीमध्ये रुजू होतात. ती बुद्धी आत्मसात करीत असते आणि निश्चयी करीत असते. म्हणून हे गूढ ज्ञान आहे. आणि मग इतर का ज्ञान नाहीत का? आहेत, पण ते पटत येत ना. आणि जे पटत नाहीत सिद्धांत ते गूढ सिद्धांत आहे. आणि काही सिद्धांत पटत येत ना. आता हे सिद्धांत पटायला का? जागृती कालची आज नाही, जागृतीतले पदार्थ कालचे आज नाही, ते पटत आहे का? मग हे गुढ नाही का? यालाच गुढ म्हणतात. मग गुरुजी म्हणाले की बाबा रे, तू जसं स्वप्न मिथ्या केला आहेस तसंच जागृतीही मिथ्या कर, त्याच नियमानं कर. कारण जागृतीतल्या पदार्थाचा स्वप्नात काही उपयोग होत नाही. आणि मग हे दुसऱ्या कारणाचं त्याचं काय केलं? खंडन केलं. त्याच्या अनुभवाचं खंडन केलं. आणि नंतर गुरुजी म्हणतात,
असा जो शंका उत्पन्न होणारा जो मुमुक्षु असतो तो कसा असतो? पडित मूर्ख असतो. आणि मग हे आपणाला कशामुळे भासत आहे तसं ते सांगण्याच्या ऐवजी पदार्थाची उत्पत्ती आणि पदार्थाचा लय, पदार्थाची उत्पत्ती आणि पदार्थाचा लय हे युगपतच उत्पन्न होतात आणि युगपतच त्याचा काय होतो? लय बी होतो, नाश बी होतो. मग उत्पत्ती ही अविद्यानं तमोगुण अंशानं उत्पन्न होते. पदार्थाची उत्पत्ती, विषयाची उत्पत्ती ही अविद्येपासून उत्पन्न होते, पण तमोगुण अंशापासून. आणि त्या विषयाचं ज्ञान, त्या पदार्थाचं ज्ञान अविद्येपासूनच होतंय, पण सत्वगुणाचा परिणाम म्हणून ते ज्ञान होतंय. म्हणून हे सर्व पदार्थाला कारण विवर्तच आहे. सर्व पदार्थाला कारण कोण आहे? हे का? आणि परिणाम कोणाचा आहे? अविद्येचा आहे. हे का? म्हणून अविद्येमध्ये तमोगुणाचा परिणाम, अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त यापासून पदार्थाची उत्पत्ती आणि पदार्थाचं ज्ञान होतं. हे का नाही? मग ज्या काली पदार्थाचं ज्ञान होईल त्याच काली पदार्थाची उत्पत्ती होत असते. ज्या काली आपण पदार्थ प्रत्यक्ष पाहू त्याच काली तो पदार्थ आहे. म्हणजेच पदार्थाला अज्ञात सत्ता नाही, ज्ञात सत्ता आहे. पदार्थ ज्ञात असेल तरच आहे, पदार्थ अज्ञात असेल तर. मागे तुम्हाला त्या इंगळीचं उदाहरण दिलं होतं. खुरपिता इंगळी हाता आली कशी? कारण त्या इंगळीचं ज्ञानच नव्हतं तिथं असून सुद्धा, म्हणून इंगळी तिथं नव्हतीच. है का नाही? पण ज्यावेळेस प्रत्यक्ष ती वर आली, हातावर आली, त्यावेळेस ती पाहण्यात आली, त्यावेळेस तिचं ज्ञान झाले, तेव्हा वाटलं ही इंगळी. है का नाही? मग अज्ञानी पुरुषाला आणि ज्ञानी पुरुषाला पाहता क्षणीच पदार्थ आहे ज्ञानी पुरुषाला, आणि अज्ञानी पुरुषाला कालचेच पदार्थ त्याला आज दिसतात. कालचेच पदार्थ आज दिसतात आणि कालचे पदार्थ आज नसतात. हा नियम आहे, हा सिद्धांत आहे ना. कालचे पदार्थ आज नाहीत, हा सिद्धांत आहे. मग ज्ञानानं वेदांताचा सिद्धांत जाणल्यावर असा अनुभव वर्तेमध्ये येतो की कालचे आज पदार्थ नाहीत आणि आज उद्या नाहीत, आजचे पदार्थ उद्या नाही. म्हणजेच भूतकाळ वर्तमानात नसतो, हा नियम आहे. भूतकाळ वर्तमानात असतो का? मग भूतकाळातला पदार्थ वर्तमानात असतो का? आणि वर्तमानातले पदार्थ भविष्यामध्ये, वर्तमानातले पदार्थ भविष्य काळात नसतात आणि भविष्यातले वर्तमानात कधीच दिसत नाही. मग वर्तमानातला पदार्थ वर्तमानच आहे आणि जे प्रत्यक्ष आहे ते वर्तमान आहे. जे प्रत्यक्ष आहे तेच वर्तमान आहे. मग भूतकाळातला पदार्थ आता प्रत्यक्ष होतो का? पण तो म्हणतो गुरुजी, स्वप्नामध्ये जे पदार्थ प्रतीतीला येतात, स्वप्नामध्ये ते स्वप्नामध्येच त्यांचा लय होतो
आणि पुन्हा स्वप्न पडल्यावर पुन्हा ते पदार्थ त्या स्वप्नाला लागून दुसरं स्वप्न बी पडत नाही आणि त्याचं स्मरण बी नसतंय, त्याचं ज्ञान बी नसतंय पूर्व पदार्थाचं. पण जागृतीत तसं कुठे होत आहे? कारण स्त्री, धन, पुत्र हे आम्हाला कालचेच वाटायले, तर हा आमचा अनुभव आहे. मग असं का व्हावं? हे कालचेच. असं होऊ नये महाराज. स्वप्नाहून जागृत पुरुषांना पूर्वीच जागृतीचे जे पदार्थ होते, म्हणजे स्वप्नापेक्षा वेगळं जागृतीत आहे. स्वप्नाहून जागृत पुरुषांना पूर्वीच्या जागृतीत, म्हणजे स्वप्नस्थ पुरुषाच्या अनुभवापेक्षा जागृतीतल्या पुरुषाच्या अनुभवामध्ये कसं आहे, तर जागृत पुरुषांना पूर्वीच्या जागृतीमध्ये, अगोदरच्या जागृतीमध्ये जे पदार्थ होते, त्याच्या पाहण्यात आले होते, तेच हे स्त्री, धन, पुत्रादी पदार्थ आहेत अगोदरच्या जागृतीत बघितलेले. अशी प्रतिभिज्ञा होते. असं प्रतिभिज्ञा ज्ञान म्हणजे पाहिलेलेच दिसतात पुन्हा, याला म्हणायचं प्रतिभिज्ञा ज्ञान होते. म्हणून जागृत पदार्थाची ज्ञान समकाली उत्पत्ती किंवा नाश म्हणणे संभवत नाही. उत्पत्ती आणि नाश कधी संभवत नाही? ज्ञानकाली. कारण तुमचा सिद्धांत कसा आहे? ज्या काली ज्ञान त्या काली पदार्थ. पण आमचा अनुभव कसा आहे? स्त्री, धन, पुत्र हे अगोदरच्या जागृतीतले आहेत. मग त्याला ज्ञानकाली कसा पदार्थ मानावा? खरे का नाही? त्याच आपलं बी असंच झालंय का नाही? आपल्याच शंका आहेत, त्याच्या नाही. ज्ञान उत्पत्तीच्या पूर्वीच असतात हे पदार्थ. जागृतीतले ज्ञान व्हायच्या अगोदरच आधीच असतात. आणि ज्ञानाचा नाश जरी झाला तरी ते असतात. आता जागृतीत संपली जागृती तर आपण झोपतो, झोपेमध्ये सगळा लय होतो, है का नाही? म्हणजे ज्ञान. पण ते पदार्थ तशाला तसेच आहेत की. कारण पुन्हा जाग झाल्यावर ते पदार्थ दिसते, त्याचं ज्ञान बी होत. मग त्या पदार्थाचा कुठे नाश झाला? मग ज्ञानाच्या अगोदरही पदार्थ आहेत, ज्ञानाच्या नंतरही पदार्थ आहेतच. किती ज्ञानाच्या नंतर बी ते पदार्थ आहेतच. मग ज्ञान नाश म्हणणे संभवत नाही. म्हणून जागृत पदार्थाची ज्ञान समकाली, जागृत पदार्थाची ज्ञान समकाली किंवा उत्पत्ती, जागृत पदार्थाची ज्ञान समकाली उत्पत्ती. जेव्हा ज्ञान असेल तेव्हा त्याची उत्पत्ती किंवा नाश म्हणणे संभवत नाही. जेव्हा ज्ञान असेल तेव्हाच पदार्थाची उत्पत्ती, आणि ज्ञान नसेल तर त्या पदार्थाचा नाश, असं म्हणणं संभवत नाही. असं होऊ शकत नाही. ज्ञानाचा नाश झाला तरी पदार्थाचा नाश होत नाही. म्हणजे ज्ञानाच्या अगोदर सुद्धा पदार्थ असतात आणि ज्ञान नसलं तरी पदार्थ. मग असं संभवत नाही हो. पदार्थ ज्ञान उत्पत्तीच्या पूर्वीच असतात, ज्ञान व्हायच्या अगोदर पदार्थ असतात, आणि ज्ञान नाशानंतरही राहतात. हे अनुभवाच्या दृष्टीने जास्त संगतवार आहे. कशानं संगतवार आहे? अनुभवानं. असं सर्वांना अनुभव आहे.
गुरुजी म्हणतात तो भ्रम आहे. असं जे वाटणंय तो तुझा भ्रम आहे, किंवा असं जे मानित असेल त्यांना भ्रम झाला आहे का नाही. जर एखादा नवीन मनुष्य एखाद्या नवीन गावामध्ये गेला आणि त्याला दिशाभूल झाली, पण दिशाभूल झालेली ही कळाली तर कळते, आणि दिशाभूल झाली हे जर नाही कळालं तर जसं आहे तसंच ते, जसं पूर्वीचं त्याला ज्ञान आहे हा तो तसंच मानतो का नाही. म्हणजे त्याला माहित सुद्धा नसते आपल्याला दिशाभूल झाली म्हणून. आणि मग दुसरीकडूनच एखादा फोनवरून सांगतय की तुम्ही आता आमच्या घरी गेलात ना आणि तुम्ही आता वापस यायलात ना, मग येता येता काय करा, समोरची भिंत आहे ना त्या समोरच्या भिंतीच्या पूर्व दिशेला माझा मोबाईल विसरलाय, तो येता येता घेऊन या. तिच्या पूर्व दिशेला. आता त्याला झालेलं असतंय, मग तो पूर्व दिशेला पाहण्याच्या ऐवजी पश्चिम दिशेला पाहतो. मग तो म्हणतो मी खूप पाहिलो इथं पण नाही. तो म्हणतो अहो पूर्व दिशेला पहा. तो म्हणतो मी पूर्व दिशेलाच पाहिलो. पण त्याला पूर्व दिशा ही पश्चिम दिशा वाटती आणि पश्चिम दिशा पूर्व दिशा वाटायली. मग त्याला दिशाभूल झालेली आहे हे त्याला कुठे कळत आहे. ज्या अर्थी त्याला ती वस्तू सापडना त्या अर्थी तिथून तो अनुमान लावतो की तुम्ही कुठे पाहिला, तर तो म्हणतो पूर्व दिशेला पाहिलो. तूच म्हणलास ना पूर्व दिशेला पाह. मग ते म्हणला पूर्व दिशेला तर दरवाजाच नाही. आमच्या घराला पूर्व दिशेला दरवाजाच नाही आणि खिडकी बी नाही, आणि तुम्ही म्हणता की मी पूर्व दिशेला पाहिलो. मग त्याला वाटतंय आपणाला रानभूल झालंय काय की, दिशाभूल आपली झाली काय की. कारण तो त्या ज्या घरात राहतो तो म्हणतो पूर्व दिशेला दरवाजाच नाही, आणि आपण तर पूर्व दिशेला दरवाजा पाहिलो. आणि हे तर घर तेच आहे, हे दुसऱ्याचं बी घर नाही. मग दिशाभूल झालेलं हे मान्य करण्यासाठी ते कळावं लागतं अगोदर आपणाला दिशाभूल झाली आहे, आणि कळाल्याच्या नंतर दिशाभूल ही काढावी लागते. आता ते रानभूल झालेलं ती दिशाभूल झालेली कशानं निघत. दिशाभूल झालेली कशानं निघत असते. याला ईश्वर कृपाच मानावी लागेल ना. तिथं विचार करून काय होतंय का. मग काही वेळेस ईश्वराची कृपा व्हावी लागते, शास्त्राची कृपा व्हावी लागते, गुरुची कृपा व्हावी लागते, आपल्या अंतःकरणाची आपल्याला कृपा व्हावी लागते. सर्व कृपा व्हाव्या लागतात. मग ह्या कृपा होण्याला सुद्धा, ईश्वराची कृपा होण्याला सुद्धा काय लागत आहे, त्याची कृपाच लागत. काय लागत आहे. ईश्वराची कृपा होण्यासाठी काय लागत आहे, काय करावं लागतंय, त्याचीच कृपा लागती, तेव्हा कृपा होते. आणि मग दिशाभूल झालेलं कशानं जातंय. त्याला काही विलाज आहे, गोळ्या इंजेक्शन काय आहे का, वनस्पती एखादी, ते जात नाही. ते काहीच तर जन्मभर जात नाही. तो किती बाऱ्या जाऊ द्या, तिथं पंढरपूरला किती बाऱ्या जाऊ द्या, विठोबाचं मुख हे पश्चिमेला दिसणार का.
कसं कुठं दिसणार? पश्चिम. मुख आता मुख कसं आहे? पूर्व दिशेला आहे. पण बरेच जण म्हणतात आम्हाला तिथे गेलं की पश्चिमेला दिसतंय. मग त्याला काय करावं? हे कवा उजळण त्याच? याला ईश्वर कृपाच व्हावी लागते. तसा गूढ सिद्धांत कळायला ईश्वर. ईश्वर कृपाच लागेल, है का नाही? म्हणून तो काय म्हणतो, जोपर्यंत तुमचं म्हणणं काय आहे, जोपर्यंत ज्ञान झालं की त्या काली पदार्थाची उत्पत्ती होते आणि ज्ञानाचा नाश झाला की त्या प्रतीला यायलेल्या पदार्थाचाही नाश होतो, लय होतो. असा जो तुमचा सिद्धांत आहे का? पण आमचा अनुभव आहे ना काय, ज्ञानाच्या अगोदरही पदार्थ असतात, ज्ञान नाशानंतरही पदार्थ असतात. आता पदार्थच ज्ञानावर उत्पन्न होतो आणि हा काय म्हणायलाय? ज्ञानाच्या अगोदरच पदार्थ. आहे का? मग कसं होईल तसं? पूर्व दिशेला चौकटच नाही. हा? पश्चिमेला दरवाजा चौकट, आणि तुला काय वाटायला? मग तसं होतच नाही ना, है का नाही? सर्वांनी पूर्व दिशा कोणती मानली? जिकडे सूर्य उगवल ती पूर्व दिशा आहे का नाही? मग त्याला अनुभव येतो की आपलं कुठं चुकायलंय. ज्या वेळेस सूर्य मावळल किंवा उगवल त्यावेळेस त्याला वाटतंय आपलं कुठंतरी चुकायलंय, है का नाही? ज्ञान ज्या वेळेस होतं, सिद्धांत पटतो, त्यावेळेस त्याला समजून येतंय की आपलं कुठंतरी चुकू लागलं. आता ज्ञानानं आपलं बरोबर झालं. ज्ञानानं कळून येत असतं, है का नाही? ईश्वर कृपा झाली म्हणजे ज्ञान होतंय आणि त्या ज्ञानानं कळून येतंय, है का नाही? ईश्वराची कृपा होणं म्हणजे काय? ज्ञान होणं, है का नाही? ज्ञान झालं की कळून येतंय. कळून केव्हा येतंय? ज्ञान झाल्यावरच येतंय. आणि ज्ञान व्हायला ईश्वराची कृपा लागत, है का नाही? मग ज्ञान जेव्हा असेल तेव्हाच पदार्थ आहे, ज्ञान नसेल तर पदार्थ नाही, हा सिद्धांत आहे. मग तो म्हणतो आमच्या अनुभूतीनं ज्ञानाच्या अगोदरही पदार्थ आहे, ज्ञानाच्या नाशानंतरही पदार्थ आहे. हे संगतवार जास्त आहे, हे संगतवार जास्त आहे. आता हा अनुभवाचा संगतवार सांगायला का नाही? मग ज्याला दिशाभूल झाली आहे त्याचा अनुभवच आहे ना तो, हा? पण त्याचा अनुभव संगतवार आहे का दुसऱ्याशी? तो फोनवर काय म्हणतोय, अरे मी त्या दरवाजाच्या समोरच बघायलो ना, त्या पश्चिम दिशेलाच बघायलो ना. का पूर्व दिशा सांगितली होती? पूर्व दिशेलाच पाहिलो म्हणतो तो. मग तो काय म्हणतो की मी पूर्व दिशा, आमच्या घराला पूर्व दिशेला दरवाजाच नाही, है का नाही? मग त्याला प्रत्यक्ष नाही का पूर्व दिशेत? मग प्रत्यक्ष त्याचा अपरोक्ष आहे का ती? त्याला प्रत्यक्ष व्हायली पूर्व दिशा तिथं. त्याचा अनुभव त्या ठिकाणी त्याला स्वतःची स्वतःला तो मान्यही करायला आहे की हीच पूर्व दिशा आहे म्हणून. पण ती पूर्व दिशा नसताना सुद्धा मानू लागला अनुभवानं. म्हणून तो अनुभव कसा आहे? प्रमाणित आहे का? आणि त्याला तिथलचा अनुभव हा पहिल्यांदाच आहे का नाही? तसं शास्त्र श्रवण पहिल्यांदाच घडायले जीवाला. आता याच्यात येणं म्हणजे पहिल्यांदाच येणार ना तो.
मग इथं आल्या आल्या शास्त्र जे सांगायलंय पूर्व दिशा ती आपल्याला पटेल का? ज्ञानाच्या अगोदरच पदार्थ नसतात हा? आणि ज्ञानानंतरही नसतात. ज्या काली ज्ञान त्याच काली पदार्थ असतो. हे जी पूर्व दिशा सांगायलंय शास्त्र, ही पूर्व दिशा जीव मानेल का? त्याला रानबुल झालेलं, त्याला भ्रम झालेला, त्याची दिशाभूल झालेली आहे का नाही? मग त्याला कसं मान्य होईल हे? मग जरी तो म्हणत असेल माझ्या अनुभवानं हे जास्त संगतवार आहे, तरी तो भ्रमात बोलायलाय का नाही ते? तो म्हणतो माझ्या अनुभवानं मी तू सांगितलं तसंच पाहिलो, त्याच दिशेला पाहिलो, पण तिथं नाही. मग कसं मिळल? त्यानं सांगितल्याशिवाय, ते सांगितल्यानुसार जरी बघितलं तरी कसं मिळल? कारण याचं बघणं वेगळं, त्याचं बघणं सांगणं वेगळं. त्याचं सांगण्यासारखं हे बघायलाय का? त्याच्या खुणावर याची खून यायली का? खुनाला खून पटायली का? मग खुनाला खून पटल्याशिवाय कसं कळल? खून कळावी ना. मग खून एकीकडेच राहतील, पाहणं एकीकडेच, सुई एकीकडेच हरपतीन, गवसन एकीकडेच. आजीमाईची सुई हा हरपती सुई एककडं, पाहती एककडं. तसंच जीवाचं झालंय. ज्ञान कालीच पदार्थ असतो, ज्ञानानंतर पदार्थ नसतो, आणि ज्ञानाच्या अगोदरही नसतो. पण वाटतंय तो भ्रम आहे. म्हणून गुरुजी म्हणतात हा तुझा भ्रम आहे, तो तुझा भ्रम आहे. स्वप्न पदार्थही ज्या क्षणी दिसतात, स्वप्न पदार्थ ज्या क्षणी दिसतात त्याच क्षणी त्याची उत्पत्ती होते. हे तर मान्य आहे ना. हा स्वप्न बघायच्या अगोदर स्वप्न पदार्थ असतात का? ज्या काली स्वप्न असतंय त्याच काली पदार्थ आहेत. मग ज्या काली स्वप्न दिसते त्याच काली पदार्थ, त्याच क्षणी पदार्थ आहे. असे असूनही आता पहा, हे महत्वाचं आहे. ज्या काली आपण स्वप्न अवस्थेत जाऊ त्याच काली तो, त्या क्षणीच तोच पदार्थ आहे. स्वप्न गेल्याच्या नंतरही तो पदार्थ नाही, स्वप्न पडायच्या अगोदरही पदार्थ नाही, है का नाही? असं असून सुद्धा हे आता खरं आहे का नाही? हे तर खरं ना. आता ते त्याचं खरं सांगायला अनुभव, गुरुजी तेच अनुभव सांगतात. स्वप्नात हे असं आहे का नाही? स्वप्नाच्या अगोदर पदार्थ नसतात, स्वप्न गेल्याच्या नंतर पदार्थ नसतात. ज्या काली स्वप्न असतो त्याच काली पदार्थ असतात. हा सर्वांचा अनुभव आहे. तरी पण स्वप्न चालू असताना जे प्रतीतीला यायलेले पदार्थ आहेत ते कालचेच वाटत नाहीत का? स्वप्नात नवे नवे एकदा मला स्वप्न पडलं होतं आणि मी नवस केला कोणाला, मुदगलेश्वराला, की मी तुझे 7 अभिषेक करीन. काय होऊ दे? लग्न होऊ दे. इकडची कशाला इच्छा करीन? लग्न हो, तुला 7 अभिषेक करीन. मग पहिल्या पण कधी करीन? प्रत्येक आमुष्याला 7 आमुष्याला 7 अभिषेक करीन. मग पहिल्या आमुष्याला गेलो त्यावेळेस अभिषेक केला. त्यावेळेस बामणाला सांगितलं की आणखी पुढच्या मला आमुष्याला यायचंय बरं का, हा तुम्ही या आणि मला इथं अभिषेक करायचा आहे. असे मला 7 अभिषेक करायचे आहेत. तुम्हाला मी तुमच्या नियमाप्रमाणे तुम्हाला दक्षिणा देईल, तुम्हाला काय तसं सोडणार नाही वाऱ्यावर. मग किती दिवसाचा काल त्या ठिकाणी पुढे ढकलला होता, म्हणजे प्रतीती येऊ लागली, म्हणजे आहे, होणार आहे. आणि ज्या वेळेस 7वा अभिषेक केला त्यावेळेस स्मरण होऊ लागलं स्वप्नामध्ये, आणि एका स्वप्नामध्ये 7 आमुष्या झाल्या. आणि मग पहिला अभिषेक केलेला सुद्धा स्मरण आहे तिथं. मी पहिला अभिषेक केला होता, दुसरा केला होता, तिसरा, म्हणजे 7ला 7 अभिषेक केलेलं भान व्हालंय ना.
मग असं का व्हावं स्वप्नामध्ये? कारण ज्ञान कालीच पदार्थ आहे. जर समजा शेवटच्या आमुष्याला अभिषेक केला ना, त्या काली पहिल्या आमुष्याचं तिथं भान व्हायला नाही पाहिजे होतं. अभिषेक करताना शेवटचा पहिलेच आता हे 7वं आहे, आता हे 7वं आहे, त्या आरती पहिले 6 झालेत, हे भान व्हायलंय ना. मग ते व्हायला नाही पाहिजे ना. मग स्वप्नात का होत नाही का काय महागडलं भान? महागडलं म्हणजे त्याच्यात पूर्वकाल दाखवित नाही का काय ते? अहो तिथलची गंगा अगोदरच आहे, आपल्या जन्माच्या अगोदरचीच दिसते ना. का आपण तिथं स्वप्नात जन्म आपला आहे हा, की आपण जन्मल्याच्या नंतर तिथं गंगा तयार झाली? अगोदरचीच गंगा हा, अगोदरच्या डगरीत आहे का नाही? आणि तो अभिषेक करणारा ब्राह्मण सुद्धा आपल्यापेक्षा वयस्कर आहे, आपल्या अगोदरचा आहे. आणि आपल्यापेक्षा लहान आले आपल्या नंतर झालेले असं त्या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येत नाही का? आणि तसंच जागृतीमध्ये मग कमन जागृती मिथ्या मानून येऊ? फरक तो काय नाही ना कुठं. मग इतकं कळून सुद्धा तसा निश्चय होतो का? हा निश्चय होणं महत्वाचं आहे. अगोदर ते समजून घ्यावं, निश्चय करण्याच्या पाठीमागे लागावं. आधी ज्ञान समजून घ्यावं आणि नंतर निश्चय करण्याच्या पाठीमागे लागावं, है का ना? आणि एकदा निश्चय झाल्यावर पुन्हा निश्चय करायची गरज आहे का? एकदा निश्चय झाला की संपला. एकदाच निश्चय व्हायला पाहिजे. म्हणून गुरुजी म्हणतात तुझा तो भ्रम आहे. ज्ञानाच्या अगोदर पदार्थ मानणं, ज्ञानाच्या नंतर मानणं. तशी स्वप्नात काय येत नाही का काय प्रतिभिज्ञा? इथं सांगायलाच प्रतिभिज्ञा यायली, प्रतिभिज्ञा यायली. प्रतिभिज्ञा ज्ञान व्हालंय. अरे अभिज्ञा रूप ज्ञान प्रतिभिज्ञा वाटायली. अभिज्ञा रूप प्रत्यक्षाची प्रतीती ही प्रतिभिज्ञा रूप प्रत्यक्ष म्हणून प्रतीती यायली. हाच तर त्या अविद्येचा, त्या मायेचा अनिर्वचनीय प्रभाव आहे. हाच तर प्रभाव आहे ना मग तिचा. त्या पदार्थाच्या उत्पत्ती बरोबरच, त्या पदार्थाच्या उत्पत्ती बरोबरच त्याची बहुत कालाची प्रतीती अनिर्वचनीय त्या पदार्थाच्या ठिकाणी दिसते नसताना. आता स्वप्नामध्ये म्हातारी दिसल्यावर ते म्हातारी कवापासून असते? 80-90 वर्षाची म्हातारी असते. कवा झाली ती 90 वर्षाची? ते एका 5 मिनिटात. मग ती बहुत कालाची प्रतीती येई नाही का मागडली? मग ही प्रतीती त्या पदार्थाच्या बरोबरच आहे का नाही? मग ती अनिर्वचनीय प्रतीती नाही का? ती कारणता सुद्धा. मग हे नियम सगळे करत लावायला पाहिजे ना. असा जागृतीत हात नियम लावावा ना. पण जागृतीत हा नियम लावायला धजत कामून नाही. तशी पात्रता पाहिजे ना, तशी धमक पाहिजे ना. म्हणून गुरुजी म्हणतात तो तुझा भ्रम आहे तसं मानणं. स्वप्न पदार्थ ही ज्या क्षणी दिसतात त्याच क्षणी उत्पन्न होतात. ज्या क्षणी दिसतात त्या क्षणी उत्पन्न होतात. असे असून सुद्धा सर्वांना हे पर्वत, समुद्रादी पदार्थ माझ्या जन्माहून पूर्वीच आहेत, उत्पन्न झालेले आहेत माझ्या अगोदरच. स्वप्नामध्ये हे माझ्या अगोदरचेच आहेत, उत्पन्न झालेले आहेत व माझ्या पश्चाती अनंत काल राहणारे आहेत. आणि मी त्याच्या अगोदर मरणार, ते नष्ट व्हायच्या अगोदर मी हे असेच राहणार आहेत. याचं काही होणार नाही. नदी पर्वत हे झाड कसे असेच राहणार आहेत ना, गाव. आणि आपण मरणार आहेत. असं ज्ञान आहे का नाही सगळ्याला? पण त्याचं स्वप्न गेले की ते सगळं जाते का नाही? आणि त्यावेळेस वाटतंय का नाही ते राहतंय ना आपण जातो? मग अशी प्रतीती जी येते का ती अनिर्वचनीय मिथ्या आहे. तोच तर भ्रम आहे. म्हणून अनंत कालाची प्रतीती राहणार. अशी बहुतकाल स्थिरतेची भ्रांती होते.
बहुतकाल स्थिरतेची भ्रांती होते. म्हणून ज्या अविद्येने मिथ्या पर्वत समुद्रादी उत्पन्न केले, ज्या अविद्येनं मिथ्या पर्वत समुद्र झाडं झुडपं माणसं कुत्रे मांजरं ढोरं हे सगळे जे उत्पन्न केले त्या अविद्येनं, त्याचबरोबर त्याच अविद्येपासून जिनं उत्पन्न केलेत का ते पदार्थ, त्याच अविद्येच्या परिणामापासून काय होतंय, त्या पदार्थाच्या ठिकाणी बहुतकालाची स्थिरता, बहुतकालाची स्थिरता आणि स्थिरतेची प्रतीती, ती प्रतीती बी आपल्याला येते ना. हे असेच राहणार आहेत, गंगा अशीच वाहणार आहे, स्वप्नातली गंगा आहे का नाही. मग ती स्थिरता वाटते का नाही, आणि त्या स्थिरतेची प्रतीती बी येते का नाही. मग ही प्रतीती अनिर्वचनीय उत्पन्न होते, ती प्रतीतीच अनिर्वचनीय उत्पन्न होते. त्याचप्रमाणे त्याच नियमानं पाहायला गेलं तर जागृत पदार्थाच्या ठिकाणीही, जागृत पदार्थाच्या ठिकाणीही विचार करून जर बघितलं तर बहुतकालाची स्थिरता ही नाही. बहुतकाल हे पदार्थ राहत नाहीत. अहो इकडे बघितलं की तिकडचा पदार्थ गेला, तिकडे बघितलं किती दिसतंय, ते उत्पन्न होते, तिकडे ज्ञान झालं की तिकडे दिसतंय, इकडे बघितलं की गेला ते पदार्थ. मग बहुतकालाची जी प्रतीती येते, पहिल्यानं बघितलेलाच तो पदार्थ आहे आणि हे आपल्या अगोदरपासून आहे आणि आपल्या नंतरही राहणार आहे, अशी जी प्रतीती येते ना जागृतीमध्ये, ती सुद्धा कशी आहे, अनिर्वचनीय मिथ्याच आहे. आणि हा अविद्याचा परिणाम आहे. पदार्थ उत्पत्ती म्हणजे काय आहे का. सर्पाची उत्पत्ती कशी सांगितली होती 4थ्या प्रकरणामध्ये, तरंगामध्ये. सर्पाची उत्पत्ती रज्जूवरल्या अविद्याचा, अविद्याचा काय परिणाम आणि चैतन्याचा विवर्त आहे का ना. मग अविद्येचा परिणाम म्हणजे विषय आहे, म्हणजे तमोगुणाचा, आणि त्याचं ज्ञान हे अंतःकरणापरित चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे ती सत्वगुण प्रधान असल्यामुळं ती ज्ञान ग्रहण करून घेण्याची तिच्यामध्ये क्षमता आहे, म्हणून तिथं ज्ञानाची उत्पत्ती होते है का. मग ज्या काली ज्ञान झालं त्याच काली पदार्थ आहे, आणि जर ज्ञान नाही झालं, सत्वगुणाचा परिणाम जर त्या वृत्तीचा तिथं नाही झाला, तर ती वृत्ती ज्ञान घेईल का. मग ज्ञान नाही झालं तर पदार्थ नाहीच ना. आपल्या महागारी एखाद्यानं, आपल्या महागारी एखाद्यानं कवाडाच्या सामटीतून म्हणा, खिडकीच्या सामटीतून म्हणा, आपण त्याला दिलेलं पैसे किंवा एखादी वस्तू म्हणा त्यानं आणून टाकली, कुठं आपल्या घरात त्या सामटीतून टाकून दिली मधात. पेपर टाकतेच ना तसं त्यानं टाकून दिलं मधात. आणि मग तो ज्यावेळेस ते येऊ लागला तर त्याला वाटलं की आपण याला अमुक अमुक वस्तू दिली, चलत चलत त्याला मागून आपण घरी जाऊ, घेऊन जाऊ. मग तो त्याच्या घरी गेला, तो म्हणला ती वस्तू नाही दिली माई, तू पैसे घेतलेले दिले नाहीस. ते म्हणला सकाळीच मी टाकलेत ना तुमच्या घरात. मग त्याच्या घरात टाकलेले असून त्याला कळाले का. मग प्रमाणानं ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस ती वस्तूचं तिथं आपल्याला अस्तित्व मानावं लागतं. ते ज्या वेळेस त्यानं सांगितलं की मी तुझ्या घरी कवाडाच्या सामटीतून टाकून दिले, तो त्यावेळेस त्याला ज्ञान झालं, पण प्रत्यक्ष झालं का. मग प्रत्यक्ष जरी नाही झालं पण तो तिथं मानायलाय का नाही. मग कशानं मानायलाय, परोक्ष ज्ञानानं. परोक्ष ज्ञानानं मानायला.
मग तिथं त्या परोक्षानं तो आहे असं समजायला आहे. पण ते घरी यायच्या अगोदरच जर कोणी एखाद्यानं ते कवाड उघडून ते बंडल नेला असलं तर पुन्हा पुन्हा किती भानगड आहे. मग घरी येऊन पाहतो तर तिथं दिसत नाही. मग तो म्हणतो ते तर म्हणला होता मी टाकलं, त्यावेळेस त्यानं तसा निश्चय केला होता. तो काही लबाड माणूस नाही, आपल्या विश्वासाचा माणूस आहे, त्यानं टाकला असं. पण नाही ना तिथं. मग टाकलंच नाही का तिथं नाही? तिथं नाही. त्यानं टाकू की न टाकू, त्यानं देऊ की न देऊ, हा पण इथं नाही, है का? मग त्यानं जरी टाकलं असलं त्यावेळेस त्याला त्याचं ज्ञान नव्हतं, तेव्हा तो त्याला ते पैसे टाकलेल्याचे ज्ञानच नाही, है का नाही? म्हणजे त्यानं पैसे दिले नाही, देऊन दिले नाही, है का नाही? आणि मग नंतर त्याला परोक्ष ज्ञान होऊन सुद्धा प्राप्त झालं का? कारण ते प्रत्यक्ष आलं नाही, है का नाही? म्हणून ज्यावेळेस प्रत्यक्ष वस्तू होईल का तेव्हाच आहे, प्रत्यक्ष जर नसेल तर. म्हणून अपरोक्ष हे प्रत्यक्ष असतंय, प्रत्यक्ष असतंय, अपरोक्ष प्रत्यक्ष ते अपरोक्ष का अपरोक्ष ते प्रत्यक्ष, प्रत्यक्ष ते अपरोक्ष आणि अपरोक्ष ते प्रत्यक्षता सत्य कोणती समजायची? परोक्ष प्रत्यक्ष झालं होतं ना, परोक्ष आहे का नाही? तरी पण वस्तूचं ज्ञान, वस्तूची प्राप्ती झाली का? नाही ना. आणि प्रत्यक्ष जरी दिसत असला सर्प, हा तर सर्प प्रत्यक्ष दिसायला आहे, हा पण तो प्रत्यक्ष सर्प आहे का? मग प्रत्यक्ष अपरोक्ष आहे का? प्रत्यक्ष अपरोक्ष नाही, अपरोक्ष जे आहे का ते खरं प्रत्यक्ष आहे. अपरोक्ष होणं हे महत्वाचं आहे. म्हणून प्रत्यक्षाला तेवढा मान नाही, प्रत्यक्षाला अपरोक्षाला सिद्धांतांनी महत्व दिलेलं आहे. ते अपरोक्ष होईल तेव्हा खरं आहे, प्रत्यक्ष होऊनही खरं नाही. लहानपणी बाजारला गेलेला बाप लांबून जर दिसला, आता पहिलं लाल पटक्यावाले बकळ होते, पिवळ्या पटक्यावाले बकळ होते, मग लांबून पटकाच दिसायचा, मग तोंड थोडंच ओळखते लांबून, मग पटका दिसला की मावा बापा आला, हो त्या पटक्यावरून अनुमान. प्रत्यक्ष ते प्रत्यक्ष झालंय ना, पण ते सत्य आहे का प्रत्यक्ष? जेव्हा ते जवळ येईल असला तेव्हा म्हणतो हो बरोबर मी ओळखलं, आणि नसला तर हुकलं गडे मग असं म्हणतो का नाही? म्हणून जे ज्ञान खाली असतं, ज्ञान खाली असतं आणि ज्ञानाच्या नंतर नसतं, ज्ञानाच्या अगोदरही नसतं, फक्त ज्ञान कालीच असतं, याला म्हणायचा अविद्येचा परिणाम. कारण परिणाम ज्ञान कालीच होता असतो, परिणाम ज्ञान कालीच होता असतो. ज्ञानाच्या अगोदर परिणाम होत नाही, ज्ञानाच्या नंतर बी होत नाही, है का नाही? ज्ञान कालीच परिणाम होईल ना, विवर्त व्हायचा तो ज्ञान कालीच होणार ना. मग दृष्टीच गेली नाही तिथं सर्पाची उत्पत्ती होईल का दोरीवरच्या? दृष्टीच गेली नाही आपली तिथं दोरीवर, तिथं सर्पाची उत्पत्ती होईल का? आणि दृष्टी ज्यावेळेस नाही त्यावेळेस तिथं सर्प उत्पन्न होणार नाही दिसल्याला, तिथं सर्प नाहीच ना. मग कधी उत्पन्न आहे? ज्या काली आपली तिथं दृष्टी आहे, त्याच जिथं ज्या काली तिथं वृत्ती आहे त्याच काली परिणाम हे आहे आणि विवर्त हे आहे.
आणि ते एकाच कालीत का महागपुडीत? एकच काल. मग उत्पत्ती कशात आहे? त्या विवर्तातच आहे ना. उत्पत्ती कशात मानायची? मग त्या विवर्तातच उत्पत्ती आहे. ज्या काली विवर्त आहे त्याच काली उत्पत्ती, ज्या काली विवर्त नाही त्या काली उत्पत्तीच नाही. तशी जागृती सुद्धा, ज्या काली आपल्याला वृत्ती तेव्हा जागृती आहे. वृत्ती नसेल तर दिवसा झोपल्या जग आहे का? झोपीत जागृती आहे का? दिवसा जर झोपला एखादा मनुष्य, दुपारा फुल जेवण झालं झोपला ताट ठीक पिऊन, मग झोपल्यावर त्याला जगत आहे का? नाहीच ना. मग जगत नाही का? पण त्याला आहे का? त्याला नाही. जे जाग आहे त्याला आहे, जे जाग आहे का त्याला आहे, पण झोपलाय. मग ज्या काली वृत्ती आहे, दृष्टी आहे, त्याच काली पदार्थ आहे. वृत्ती नसेल तर पदार्थही नाही. म्हणून दृष्टी सृष्टीवाद एवढा श्रेष्ठ आहे वेदांतामध्ये. या दृष्टी सृष्टीवादांना अनेक मुक्त झालेत, अनेक होतील, अनेक फायलेत. म्हणून दृष्टी सृष्टीवाद हा जीवनातून एकदा तरी करून घ्यावा. हा दृष्टी सृष्टीवादच आहे. आणि हाच निश्चय ठेवणं म्हणजे आपण दृष्टी सृष्टीवादात आहे का नाही? ज्या काली दृष्टी त्याच काली सृष्टी, दृष्टी नाही तर सृष्टीच नाही असा. परंतु अविद्येच्या सामर्थ्याने मिथ्या स्थिरता त्या पदार्थाबरोबरच उत्पन्न होऊन प्रतितीत होते. हे कोणाचं सामर्थ्य आहे? अविद्येचं सामर्थ्य म्हणतात. हे मायाचं सामर्थ्य आहे. त्या पदार्थाबरोबर त्या पदार्थ बहुत कालाचा दाखविणं, ते त्या मायेचंच काय सामर्थ्य. अशी सामर्थ्य त्या याच्यामध्ये. कशात? अविद्येमध्ये. कसं सामर्थ्य बघा ते. म्हणजे जिथं जी वस्तू नाही तिथं ती वस्तू दाखविणे, जिथं देश काल नाही तिथं देश काल दाखविणे, बहुत काल पदार्थ नसताना तो बहुत कालाचा दाखविणे. एका क्षणात एखाद्या म्हाताऱ्याची उत्पत्ती झाली तर त्या म्हाताऱ्याच्या ठिकाणी बहुत कालाचं त्याचं वय ती दाखवते का नाही? हे अविद्येचं सामर्थ्य आहे. आणि हे अविद्याचं कितीही सामर्थ्य असलं, केवढंही असलं, एखादं लहान लेकरू पर्वत डोक्यावर घेऊन चाललेलं जर समजा दिसलं, हे दाखविणं कोणाचं सामर्थ्य? अविद्येचं सामर्थ्य. हे केवढंही सामर्थ्य जरी असलं तरी ते मिथ्या आहे, अनिर्वचनीय मिथ्या आहे असं समजायला. पण लहान लेकरू पर्वत घेत असते डोक्यावर, पण ती अविद्या दाखवित नाही. मग श्रीकृष्णानं पर्वत करंगुळीवर धारण केला, हे कशाचं सामर्थ्य? तो कसा आहे? मायावी. त्याला काय करता येत नाही का? काही करता येत, मायावी ते. पण ते अनिर्वचनीय मिथ्या आहे. बघा, ते तो काही करू शकतो. तो एवढा समर्थ आहे का? काय करता येत नाही त्याला? तो समर्थ आहे. पण हे सर्व करतो ते कसं आहे? अनिर्वचनीय मिथ्या आहे का? हेच या ठिकाणी आपल्याला शिकून घ्यायचं आहे. आणखी निराळ्या पद्धतीने आणखी अशा शंका करतो तो, कारण ही भ्रांती सहसा लवकर जातच नाही. ही भ्रांती जात नाही. ते म्हणतात ना, इचू चावलेला उतरत आहे, उतरणारा असल्यावर उतरत आहे. पण एखादा तिथं जवळ चढविणाऱ्याच्या जर कानावर गेलं इचू चावलाय
तर उतरणाऱ्यानं सुद्धा उतरत नाही. उरपाटा जास्त चढत आहे. हा? मग आता आम्ही इथं इचूत राहिलो, पण चढविणारे बकोळत नाही. तर हे सगळं कसं आहे? मग त्याच्या लांब राहिलं तर आता इचू चावला हे तर कळालंय ना. मग चढविणाऱ्याच्या जवळ सुद्धा जाऊ नये, है का नाही? मन याला म्हणतात अलिप्त राहणे. हा, विषयापासून अलिप्त राहणे. उद्याची शंका काय आहे ते उद्या पाहू. वेळ झाला. कुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम.